महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम धारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक सण केलाय। सरकारनं जे अन्यायकारक व्हॅटच्या स्वरूपात जी वाढ केलेली आहे, लायसन्स फी मध्ये 15% वाढ केलेली आहे आणि एक्साईज ड्युटीमध्ये 150% वाढ करून त्या सर्व व्यवसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालाय। त्याला दाद मागण्यासाठी सरकार दरबारी आपलं मान्य पाठवण्यासाठी कलेक्टर साहेबांशी आम्ही भेटलो। हा 10%चा व्हॅट कमी करण्यात यावा, फर्स्ट पॉईंटला घ्यावा, अन्यथा 3% पर्यंत कमी करून घ्यावा। या मागणीसाठी आम्ही आज महाराष्ट्र बंद बरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम धारक या बंद मध्ये सहभागी झाले होते। त्या प्रकारचं आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। साहेबांनी जे आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे आम्ही बरेच दिवस एक वर्षभर झालं की व्हॅट हा 5%चा 10% केलेला आहे, त्याची वाढ कमी करावी म्हणून सतत प्रयत्न केले, तर करू म्हणून फक्त आम्हाला आतापर्यंत ग्वाही मिळाल्या। खरं पाहिलं तर ह्या 10%मुळे व्हॅटमुळं महाराष्ट्राची ही परमिट रूमची जी टोटली जी इंडस्ट्री आहे ती कोलॅप्स झालेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20-22 हजार परमिट रूम आहेत। तुम्ही 10% व्हॅट लावल्यामुळं एक तर शासनाचंही नुकसान आहे आणि लायसन धारकाचंही नुकसान आहे। एक्साईज ड्युटीमध्ये भरमसाठ आता वाढ केलेली आहे, एक्साईज ड्युटी वाढली आहे, लायसन अनुदानित फी मध्ये 10%ची 15% वाढ केली। सतत वाढ केल्यामुळे आज त्याच्यावरती अवलंबित असणारी 22,000 परमिट रूम आणि त्याच्यावर असणारे अवलंबित असणारे कामगार, मजूर आणि पर्यायी इतर उद्योग त्यांना असणारे अशा सर्व लोकांचे जवळजवळ 70 ते 80 लाख लोकांचं याच्यावरती लोक अवलंबित आहेत। त्यामुळे या इंडस्ट्रीला चांगले दिवस येण्यासाठी, शासनाला चांगला महसूल मिळण्यासाठी जो 10% व्हॅट लावलेला आहे तो कमी करून फर्स्ट पार्टी 1% किंवा 2% करावा, असं आम्ही शासनास लेखी निवेदन 3 ते 4 वेळा दिलेलं आहे। अधिवेशनानंतर आम्ही सर्व मुंबईला राज्यव्यापी मीटिंग घेऊन मंत्री महोदयाकडे याचा आम्ही हे करून न्याय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। पण आज महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम, जे आहार संघटना असेल, हॉटेल फेडरेशन असतील, या सर्वांनी जे बंद पुकारला त्याला सर्व जिल्ह्यांनी पाठिंबा दिलेला आहे। एवढंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो। महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम धारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक सण केलाय। सरकारनं जे अन्यायकारक व्हॅटच्या स्वरूपात जी वाढ केलेली आहे, लायसन्स फी मध्ये 15% वाढ केलेली आहे आणि एक्साईज ड्युटीमध्ये 150% वाढ करून त्या सर्व व्यवसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालाय। त्याला दाद मागण्यासाठी सरकार दरबारी आपलं मान्य पाठवण्यासाठी कलेक्टर साहेबांशी आम्ही भेटलो। हा 10%चा व्हॅट कमी करण्यात यावा, फर्स्ट पॉईंटला घ्यावा, अन्यथा 3% पर्यंत कमी करून घ्यावा। या मागणीसाठी आम्ही आज महाराष्ट्र बंद बरोबर सातारा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम धारक या बंद मध्ये सहभागी झाले होते। त्या प्रकारचं आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। साहेबांनी जे आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे आम्ही बरेच दिवस एक वर्षभर झालं की व्हॅट हा 5%चा 10% केलेला आहे, त्याची वाढ कमी करावी म्हणून सतत प्रयत्न केले, तर करू म्हणून फक्त आम्हाला आतापर्यंत ग्वाही मिळाल्या। खरं पाहिलं तर ह्या 10%मुळे व्हॅटमुळं महाराष्ट्राची ही परमिट रूमची जी टोटली जी इंडस्ट्री आहे ती कोलॅप्स झालेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20-22 हजार परमिट रूम आहेत। तुम्ही 10% व्हॅट लावल्यामुळं एक तर शासनाचंही नुकसान आहे आणि लायसन धारकाचंही नुकसान आहे। एक्साईज ड्युटीमध्ये भरमसाठ आता वाढ केलेली आहे, एक्साईज ड्युटी वाढली आहे, लायसन अनुदानित फी मध्ये 10%ची 15% वाढ केली। सतत वाढ केल्यामुळे आज त्याच्यावरती अवलंबित असणारी 22,000 परमिट रूम आणि त्याच्यावर असणारे अवलंबित असणारे कामगार, मजूर आणि पर्यायी इतर उद्योग त्यांना असणारे अशा सर्व लोकांचे जवळजवळ 70 ते 80 लाख लोकांचं याच्यावरती लोक अवलंबित आहेत। त्यामुळे या इंडस्ट्रीला चांगले दिवस येण्यासाठी, शासनाला चांगला महसूल मिळण्यासाठी जो 10% व्हॅट लावलेला आहे तो कमी करून फर्स्ट पार्टी 1% किंवा 2% करावा, असं आम्ही शासनास लेखी निवेदन 3 ते 4 वेळा दिलेलं आहे। अधिवेशनानंतर आम्ही सर्व मुंबईला राज्यव्यापी मीटिंग घेऊन मंत्री महोदयाकडे याचा आम्ही हे करून न्याय घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। पण आज महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम, जे आहार संघटना असेल, हॉटेल फेडरेशन असतील, या सर्वांनी जे बंद पुकारला त्याला सर्व जिल्ह्यांनी पाठिंबा दिलेला आहे। एवढंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो। मी सातारा जिल्हा हा ग्रामीण जिल्हा आहे आणि मला या निवेदनाद्वारे, आजच्या मोर्चाद्वारे शासनाला असं सांगू इच्छितो की 20,000 परमिट रूम मधील जे जिल्हा लेवलला किंवा शहर लेवलला असणारे परमिट रूमची संख्या 5-7 हजार असू शकते, परंतु संपूर्ण राज्यामध्ये जे ग्रामीण भागात परमिट रूम आहेत ते बेरोजगार मुलांना कामधंदे नसल्यामुळं त्यावेळेस त्या तरुणांनी स्वतःची काही जमीन विकून, काही कर्ज काढून रस्त्याच्या कडेला, हायवेच्या कडेला जे मोठमोठे हॉटेल्स, ढाबे उभे आहेत ते महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलांचे आहेत। याची शासनानं पहिल्यांदा दखल घ्यावी आणि वाईन शॉप आणि परमिट रूम, वाईन शॉपला व्हॅट नसल्यामुळे परमिट रूम मध्ये आणि वाईन शॉप मध्ये फार मोठ्या
प्रमाणात विक्रीचा फरक पडतो आणि त्यामुळं ग्राहक हा वाईन शॉपकडे आकर्षित होतो आणि वाईन शॉप मधून ग्राहक घेऊन बाहेर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावरती अशा अनेक ठिकाणी दारू पिऊन त्या ठिकाणची शांतता भंग होते. तर माझी शासनाला अशी विनंती आहे, आपण लोकांना बसून परमिट रूम मध्ये सेवा देतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी सेवा शुल्क म्हणून 2% 3% घ्यावा, परंतु 10% सेवा शुल्कच्या नावाखाली व्हॅट घेतात. आणि खरं तर आमच्यावरती असा अन्याय आहे, आमचा खरेदी करताना आमच्यावरती 40% व्हॅट आकारला जातो आणि परत विक्री केल्यानंतर 10% व्हॅट आकारला जातो. मोदीच्या कायद्यानुसार 1 नेशन 1 टॅक्स नुसार आम्हाला यांना व्हॅटवर व्हॅट आकारायची परवानगीच नाही. परंतु जीएसटी कमिशनर निव्वळ अधिकारी म्हणून शासनाच्या मंत्र्यांची आणि आमची फसवणूक असे करतात की मी सर्व्हिस टॅक्स घेतोय. खरं तर त्यांना सर्व्हिस टॅक्स घ्यायला अलाउडच नाही, कारण आम्ही पहिल्यांदा 40% व्हॅट भरतोय आणि परत 10% व्हॅट भरतोय. तर याची थोडीशी शासनाने नोंद घेऊन आमच्यावरती लादलेला जो 10% व्हॅट आहे तो रद्द करून त्यांना जर विक्री पश्चात व्हॅट हवा असेल तर त्यांनी आमच्या नफ्यावरती घ्यावा, खरेदीच्या आणि विक्रीच्या मधल्या फरकावरती घ्यावा. अन्यथा फर्स्ट पॉईंटला 3% व्हॅट घेऊन आम्हाला परमिट रूम धारकांना याच्यामध्ये रिलीफ द्यावा. एवढीच आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं मी शासनाला विनंती करतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं सर्व म्हणणं ऐकून घेऊन तशा प्रकारे शासनाला कळवतो असं त्यांनी सांगितल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. जिल्ह्याच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आमचे अध्यक्ष बाळासाहेब बाचल, मी स्वतः जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशनचा कार्याध्यक्ष आहे. त्याचबरोबर हे आरती स्वामी म्हणून आमचे कराड पाटणचे अध्यक्ष असून सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि आमच्या महाराष्ट्र राज्य मद्य विक्रेता असोसिएशनचे ते मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर आमचे तात्या भोसले आहेत, सर्व पदाधिकारी नागेश जाधव आहेत, मुन्ना शेडगे आहेत, आमचे जगदाळे आहेत, असे सर्व. त्याचबरोबर आमच्या हॉटेल असोसिएशनचे भाऊ शिर्के आहेत. सर्व जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व लायसन्सेस या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे.